अशा आहेत बऱ्याच केसेस. मग दुसरी एक केस अशी रिसेंटली की एक इथे ना आम्ही इथे दोन भाग तुम्हाला सांगायला आवडेल की अटॅच्ड असणं आणि पजेस्ड असणं हे दोन्ही वेगळं गोष्ट आहे. गाणगापूरमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या जो त्रास होतो, संचार बाहेर येतो, त्याला आपण प्रॉपर पजेशन म्हणतो. म्हणजे पूर्ण हावी झालेला एक भूत आहे. बर. अटॅचमेंटमध्ये काय होतं, अटॅचमेंट म्हणजे पजेशनच्या खुणा येत नाही, घाबरवणारे अनुभव येत नाही. फिजिकली आणि मेंटली काही खुणा येतात की जसं की झोप न लागणे, खाण्यामध्ये एकदम अचानक असा बदल घडतो अटॅचमेंटमध्ये की एकतर मनुष्य 4-4 दिवस उपाशी राहील, नाहीतर एकदम 4 माणसाचं जेवण करेल. इतका आहारामध्ये फरक पडतो. म्हणजे आज जर मी 2, 2.5, 3 पोळ्या खात असेल दुपारी, तर मला 10 पोळ्या लागायला लागतील. परत 2 तासांनी तेवढीच भूक, परत 2 तासांनी तेवढीच भूक. आणि इथे बऱ्याचदा नॉन व्हेजिटेरियन अन्नाकडे जास्त अट्रॅक्ट होतं. मग चिकन, मटण, काय ह्याचा प्रभाव खूप वाढतो. ही एक अटॅचमेंटची गोष्ट आहे. ओके. आणि ही पार्श्वभूमी का सांगितली, आता जी मला मी शेअर करू इच्छितो ना, ती अटॅचमेंटची केस आहे. तर मग अटॅचमेंटची केस किंवा अटॅचमेंटचा प्रभाव काय करतो, मनुष्य स्वतः जागृत आहे, पण त्याच्याकडनं काही क्रिया अशा कडून घेतल्या जातात की त्याला कळतच नाही आपण हे का करतोय. एक महिला होती, रात्री हॉलमध्ये जाऊन बसायचं आणि स्वतःचे केस तोडत बसायचं. सकाळी नवरा उजून बघतो तर सगळ्या हॉलमध्ये केस. ॲपिटाईट एकदम डबल झालेला. अर्धा किलो चिकन एकटी फस्त करते. बापरे. छोट्या छोट्या कारणांवरनं नवऱ्यावरती डायरेक्ट हल्ला करायला जायचं. आणि त्यावेळी ती एनर्जी एवढी स्ट्रॉंग असायची त्या महिलेमध्ये की ती नवरा आणि त्यांची 2 मोठी मुलं या तिघांनाही ती व्यक्ती आवरायची नाही. ओके. एवढं हायपर व्हायचं. या काही खुणा होत्या. मग मध्येच एखाद्या वेळी काय करायचं, रडत बसायचं 4-4 तास. फक्त रडत आहेत, काही कारण नाही. मग रडायला सुरुवात केली तर 4 तास रडणार, हसायला सुरुवात केली तर 4 तास हसत बसणार. रात्री अपरात्री नुसतं इकडून तिकडे असं 4-4 तास ते चालत राहतात त्यांच्या तंद्रीत आणि स्वतःशी बडबड करत राहतात. ही अटॅचमेंट आहे. म्हणजे एक एनर्जी, आपण त्याला आत्मा म्हणूया, ती त्याला कुठल्या तरी कारणामुळे अटॅच झाल्यामुळे ती अर्धा कंट्रोल घ्यायला बघते, पूर्ण बॉडीमध्ये कंट्रोल करायला बघते. त्यामुळे ज्याच्यावर अटॅच झाले तो अर्धा जागृत आहे. त्या महिलेला नंतर शुद्ध आल्यावर कळायचं की अरे आपण असं वागलो, मग त्याचं गिल्ट वाटायचं. रात्री हे केस काढण्याचं जो प्रकार अनेक दिवस चालला होता, ते तिला ते म्हणायची की मला कळतंय मी हे करते, पण मी का करते हे कळत नाही. मग हे तंत्रक्रिया करून केलेलं होतं. मग त्या महिलेला पुरुषाचाच आत्मा अटॅच झाला होता आणि तसे बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली काही दिवसानंतर. पुरुषासारखं वागणं, पुरुषासारखं बोलणं, पुरुषासारखं चालणं फिरणं, ताकद पण पुरुषासारखी, खाणं पिणं पुरुषासारखं, असं ते सगळं व्हायला लागलं. ते पण आपल्याला काही रेमेडीज, काही रिच्युअल्स, काही मंत्रोच्चार, गाणगापूरचं तीर्थ वापरतो, भस्म वापरतो, असे काही काही प्रकार करून 3 ते 4 भेटीमध्ये आपण ते काढू शकतो.